आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात हरित संकल्प। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांच्या विशेष सहकार्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमातून वाढदिवसाचा उत्सव सामाजिक आणि विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला। या वृक्षारोपण सोहळ्यास प्रवीण भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रवीण माने यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे इन्फ्रा मुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील महाराष्ट्र विकासाच्या नवीन उंचीवरती जाणार आहे। त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या 26 जुलै रविवार राधाई मंगल कार्यालय इंदापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले। यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी होत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी हिरवाईची भेट असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण गानबोटे, विरोधी पक्षनेते अनिल पवार व बहुसंख्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये, इंदापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही इंदापूर शहरामध्ये ही जी पालखी मैदान आहे या मैदानावरती हे साधारण 101 वृक्षांचा लागवडीचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यामध्ये या झाडांमध्ये आंब्याचं झाड असेल, त्याचबरोबर विविध फळांची झाडं असतील, वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, ज्याच्यापासून ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळेल अशी वृक्ष लागवड भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला। अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे। आणि मला आवर्जून दुसरी एक गोष्ट आनंदाने सांगायची आहे की वृक्षप्रेमी सामाजिक संस्था म्हणून आपल्या या इंदापूर शहरामध्ये हे काय आपले ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी काम करतात। त्यामध्ये भागवत गणवट असतील, सन्माननीय अरुणजी गारडे असतील, सुनील नरुटे, अनिल निकम, फुलचंद मुंडे, भारत गायकवाड, पप्पाजी लोढा, हे अनेक यांची वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेबरोबर जुडलेले अनेक नागरिक असतील। हे तुम्हाला इथं जी वृक्ष दिसतात ना, या सगळ्या वृक्षांची संगोपन, झाडांचं संगोपन ही वृक्षप्रेमी सामाजिक संस्था करते। हे अनेक नागरिकांना माहीत नसेल, तर त्या वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ती झाडं वाचवतात, झाडं जगवतात आणि आपल्याला चांगला ऑक्सिजन देण्यासाठी या ठिकाणी ते काम करतात। ते मला सांगत होते की आम्ही फक्त ही पालखी मैदान, ज्योतिबा मंदिर, क्रीडा संकुल आणि अकलूज बायपास रस्ता, या बायपासाची ती देखरेख या ठिकाणी घेत असतात। अशा संस्थेला तुम्हाला काही सहकार्य लागलं तर भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर आहे। अनेक तुम्हाला काय झाडं लागली तरी आम्ही तुम्हाला द्यायला या ठिकाणी तयार आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे नेहमी सामाजिक गोष्टीसाठी या गोष्टींचा मोठा पाठिंबा देवाभाऊंचा या ठिकाणी असतो। आपण पाहतो महाराष्ट्र राज्यामध्ये किती गतीनं या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतो कनेक्टिंग लिंक, जी कोणच म्हणत नव्हतं की ती होऊ शकतं, पण आज 45 मिनिटं सगळ्या नागरिकांचा कनेक्टिंग लिंकमुळे या ठिकाणी वाचलेलं आहे। डिझेल किती लोकांचं वाचलं, किती लोकांचा त्रास वाचला, यासारखे अनेक उपक्रम जी की आंतरराष्ट्रीय दर्जा वापरून कनेक्टिंग लिंक या ठिकाणी सुरू झाला। यासह अनेक, आता परवा दिवशीच हडपसर टू मला वाटतं यवतचं 6 पदरी रस्त्याचं या ठिकाणी रस्त्याचं शुभारंभ, भूमिपूजन या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांचं आणि फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते झालं। हे रस्ता जर पूर्ण झाला तर मला वाटतं हडपसरपासून यवतला यायला अवघं 30-28 मिनिटात येऊ शकतो असं ते सांगतात। म्हणजे ही कामं, माझं म्हणणं आहे ते मुख्यमंत्री नाहीत, इन्फ्रा मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याचे। त्यांनी जी काय आजपर्यंत घोडदौड विकास कामाची केलेली आहे ही खूप मोठी या ठिकाणी देवाभाऊंची या ठिकाणी विकासाची घोडदौड आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं येणाऱ्या रविवारी सकाळी 10 वाजता आमच्या राधाई मंगल कार्यालयात या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। त्या रक्तदान शिबिरासाठी सुद्धा आपल्या या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये अनेक नागरिकांना रक्ताचा तुटवडा या ठिकाणी जाणवत असल्याचं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं जात होतं। म्हणूनच आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर
छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर हे सुद्धा या ठिकाणी आम्ही राज्य सरकारच्या वतीनं महसूल खात्याच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये राबवलं जाणार आहे. त्याची तारीख, त्याचं स्थळ आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला या ठिकाणी जाहीर करू. असे विविध सामाजिक उपक्रम. आता हे शिबिर किती महत्त्वाचं आहे. आपल्या जी काही गावखेड्यातली काही नागरिक या ठिकाणी येतात त्या नागरिकांना कुणाला दाखल्यांची अडचण आहे, कुणाला डोमासाईटची अडचण आहे, कुणाला छोट्या मोठ्या अनेक प्रकरणाची ते ह्या शिबिरामध्ये त्यांना जागेवर मिळणार आहे. हे शिबिर या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यामध्ये होतं असं नाही, तर महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हे शिबिर होणार आहे. लक्षात आलं का? त्याची तारीख सुद्धा सांगितली 22 तारीख ते 2 जुलै ह्या कालावधीमध्ये ते घेण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा सुद्धा फायदा सर्वसामान्य नागरिकांना महसूल खात्याअंतर्गत त्या कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी त्यांना जाग्यावर कागदपत्र, सर्टिफिकेट, अडीअडचणी सोडवून या ठिकाणी मिळणार आहेत. असे विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका या ठिकाणी हातात घेत आहे. आम्ही सगळ्यांच्या वतीनं आज देवाभाऊंचं 56वा, बरोबर ना, 55 पूर्ण झाली आणि 56व्या वाढदिवसाच्या आदरणीय देवाभाऊंना मनपूर्वक अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. येणाऱ्या पुढील काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आपल्याला देवाभाऊंच्या माध्यमातून हाती घ्यायच्यात. आज पाहतो लाडकी बहीण योजना, आज सगळ्यांचे भाऊ होण्याचा मान सुद्धा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी दाखवला. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे करत असताना जे शब्द दिले ते सगळे पाळले. असे आपले हे महाराष्ट्र राज्याला लाभलेले या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी आहे. आणि आजच्या दिवसाची सुद्धा दुसरी आठवण अशी आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची सुद्धा या ठिकाणी जयंती या ठिकाणी आहे. अतिशय चटका लावून घेणारी घटना या वर्षामध्ये या ठिकाणी गेली आणि आदरणीय अजितदादांना सुद्धा त्यांचं सुद्धा सामाजिक काम खूप मोठं या ठिकाणी होतं. भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं मी आदरणीय अजितदादांना देखील भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि आमच्या तालुक्यातले सगळेच अध्यक्ष, पदाधिकारी, सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.